तर आज मी आणि आमच्या श्रीगोंद्याच्या मॅडम आम्ही चाललो होतो लग्नाला निकिताच्या. म्हणजे ती पण रील स्टार आहे, तुम्ही काही लोक ओळखत असाल तिला. तर आम्ही निघालो आणि जाता जाताच आम्हाला पाऊस लागला. म्हटलं आता पूर्ण लग्न पावसातच होतं आहे की काय, पण पुढे गेल्यानंतर पाऊस उघडलेला होता. मग म्हटलं जाता आता काहीतरी तिला घ्यायला पाहिजे, म्हणून आम्ही बुके घ्यायला उतरलो. आणि एवढे छान छान बुके होते ना, तर कोणतं घ्यावं हे समजत नव्हतं. पण बुके घेतला आणि तर लगेच ते काय करतात, तेवढ्या पुरता घेतात साईडला ठेवून देतात, म्हणून आम्ही साधावालाच बुके घेतला. त्यानंतर लग्नात गेलो. उशीर झाला होता एवढा, आम्हाला वाटलं आता काही खरं नाही, लग्न लागलं की नाही, लागलं की काय. पण नुकताच तिथे नवरीचा डान्स चालू होता. मग आम्ही अक्षता घेतल्या. त्यानंतर नवरा नवरीची ग्रँड एंट्री झाली आणि ती एकदम हॅप्पी पण होती आणि हॅप्पी होती आणि इमोशनल पण तितकीच होती, कारण तिचं लव्ह मॅरेज होतं. सो ते सक्सेस झालं, त्यामुळे ती थोडीशी रडत होती. आणि इकडे आम्ही दोघी बसलो होतो. सो आम्ही कशा दिसतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. देन मग तिथे लग्न वगैरे झाले, नवरा नवरीला भेटायला गेलो आणि त्यांच्या नवीन आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही लग्नात जेवण नाही केलं, आम्ही बाहेरच जेवण करायला आलो होतो. सो इथले जे मालक होते हॉटेलचे, त्यांनी आम्हाला ओळखलं. पहिले तर आम्ही स्टार्टरमध्ये मसाला पापड मागितला होता, पण त्यांनी त्यांच्याकडची जी स्पेशल डिश होती ती आमच्यासाठी स्टार्टरमध्ये आणून दिली. हे मसाला पापडवरचंच काहीतरी होतं, पण खूप टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही आमचं जे नेहमीचंच असते काजू मसाला पनीर ऑर्डर केलं. मस्त असं जेवण केलं आणि घरी आलो. सो तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.